पण पूर्वी आपले कसमी विदर्भाचं म्हटलं किंवा पश्चिम भाग म्हटलं बरेच जुन्यावर बोलूच नका, तुमच्या पाया पडतो मी. नाही, जुन्यावर बोलू पूर्वी- नका. ते नवीन आठवण लागून देत म्हणतात जुन्याचं काय काढतं ते कुणबीचं. ते नाही, मी एकच येत. आमच्या रोज पोरी त्यांना देते, त्यांचे आम्हाला देतात. फक्त तिकून इकडे आली की ती ओबीसी इथं राहती, आणि तिकडे गेले की आमची पोरगी ती ओपन राहती. इकडे आणले तिकडची करून आणा पोरगी मराठवाड्यात, तर पोरग ओपनचं. बाय करून आणलेली ओबीसी पोरग कोणाचं ओबीसी सगळं ओपनचं. आमची जातच कळा ना, मेळ लागा ना मला म्हणतात. एक तिथं पोरी भेटा टुप्पन मोडतोय. इकून तिकून आम्ही लफडे कुठाने करून जमितो. पोरगी ओबीसीची, पोरग ओपनचं. तिकडची इकडची पोरगी तिकडे तेव्हा तिकडे बाप ओबीसीचा, माय ओपन, पोरग ओबीसी. चला आमच्या काळात काय लफडे कुठून ठुले होतो मी. हे चुकीचं नाही, तुम्ही जुनं काढूच नका. आमचं म्हणणं 58 लाख नोंदी सापडल्यात. शिंदे समितीनं ते शोधल्यात. लय मोठं कार्य केलंय त्यांनी. त्याचे प्रमाणपत्र देऊन आमची व्हॅलिटी द्या. 10 महिने झाला घासा कोरडा केलाय मी. 58 लाखापैकी आपल्या रेकॉर्डर आम्ही पाठवून दिलाय की त्याच्यात किती लाख लोकांना व्हॅरायटी मिळाल्या. मग हरकत काय नाही, आम्ही आमचा फोन करतो. नाही, आपल्याला देतो, आपण व्हेरीफाय करून घ्या. नाही, आम्ही फोन करतो 58 लाख लोकांना. तुमची निघाली, म्हणजे प्रमाणपत्र निघालं का, व्हॅलिडिटी झाली का, असं करतो ना. ते आम्हाला रेकॉर्ड द्या. त्याच्याबद्दल मान्य. हैदराबाद गॅझेट नुसार एक सुद्धा प्रमाणपत्र दिलं नाही असं आमचं म्हणणं आहे. पण आयुक्त साहेबाचं मागच्या म्हणणं आहे की आम्ही 308 दिले. आणि जे 61,000 तुम्ही म्हणताय ही आमची पूर्वीची नोंद आहे, ती सापडलेली शिंदे समिती. तिच्यातच फक्त वरच्याकडे तुम्ही नाव टाकले हैदराबाद गॅझेट प्रमाणे. म्हणजे आमचीच नोंद आम्ही सापडली, आणि तुम्ही द्या हैदराबाद गॅझेटला जोडून. आपण ते व्हेरीफाय पाठवून तुम्हाला यादी मी हा. यादी पाठवून व्हेरीफाय करू घ्या. नंबर 1 नाही, पहिला म्हणजे 58 लाखाचं बायफर्केशन पण तुम्हाला जिल्हा नाही देतो. 58 लाख ते विषय सोडून दिला आपण. आता आपण दुसऱ्या विषयात आलो होता हैदराबादच्या. हैदराबादला तुम्ही काय करा, 90 आणि 1994चा जी JR काढले त्याची नियमावली लावा. कारण आमच्याकडं पुरावा आहे. पुरावा असला तर देऊच आपण काय मग हैदराबाद गॅझेट पुरावा आहे ना. त्या गॅजेटप्रमाणे देतो आपण कार्यवाही. मान्य न्यायालय आमचं गुढी कसं काय. हैदराबाद गॅजेटप्रमाणे पडला पण कारवाई करतोच ना. नाही ना साहेब, एक पण निघत नाही म्हणतो तर. त्याला कशी करते म्हणून मी आपलं काय एक म्हणतो, पण निघत नाही म्हणतो. हे आजचं उदाहरण करण्यासाठी त्यासाठी दिलं की असे काही भाकरी गावात पातळी सुरू असतील. तुम्ही स्वतः पण मागच्या वेळी धाराशिवला तर आता गेलो. तुम्हाला साताऱ्याचे विचारलं, ते झाले 2 विषय. ते झाले 2 पेंटिंगच पडले. नाही, तो आपल्याला काही निघाला नाही. आता साताऱ्याचा विषय होता, तुम्ही म्हणले कोर्टात जाईल. म्हणजे आता लिखित दस्तावेज सातारा संस्थांचा, कोल्हापूर संस्थांचा लिखित दस्तावेज, ज्या राजश्री छत्रपती शाहूराजांनी सगळ्या दुनियाला आरक्षण दिलं, ते जर मान्य न्यायाला टिकत नाही म्हणले. आणि त्याला कसं इतकं वातावरण असं हे नव्हतं ना, हे त्याच्यामध्ये आमच्या हातात होतं. नव्हता. आम्ही मोठ्या मनाचे होतो. वातावरण झालं असतं ना, यांना दिल्यावर आम्ही विरोध केला असता ना. पण आम्हाला काय माहिती पुढे चालून इतकी उलट्या काळजाचे निघतील म्हणून, आमच्या लेकराला विरोध करतील म्हणून. नाही आम्ही म्हणलो असतो ही बसतच नाही जात, ही जात बसत नाही, ही जात बसत नाही, ही बसत, आम्ही दाखवून दिलं असतं. पण आम्हाला नाही वाटलं हो इतके उलटे काळजाचे होतील हे नंतर, म्हणून आम्ही मराठ्यांनी विरोध नाही केला त्या काळात. हे तुम्हाला मान्य केलं पाहिजे की गॅजेटचं एवढं ग्रोथ न्यायालयात झाला, सर्वोच्च न्यायालयात झाला, ए मागच्या आरडा बंद करा. सर्वोच्च न्यायालयात झाला. आपण त्याला स्थगित दिली का? विना त्रासाचं झालं का आपल्या? ठीक आहे, दाखले मिळण्याची प्रक्रिया थोडी मंदावली किंवा मिळत नाही बघा, पण त्याला जर स्पेस मिळाला असता आपण सगळे थांबला असतो. सगळ्या प्रक्रिया थांबवल्या असतात. म्हणून आता मग सातारा गॅजेट त्यासाठी आम्ही विचारपूर्वक जेव्हा न्याय बघायची बोललो, ते म्हटले की आता शेवटी कायदा तज्ञाचं मत घेऊन जर आपण जर नाही वागलो, उद्या जर काही झालं ते सांगणार आम्ही तुम्हाला बोललो होतो. साहेब तुमचं आमचं काय म्हणणं नाही. तुम्ही आला, तुमचं आम्ही सांगतान केलं. आमच्याबद्दलच कोर्टात जात आहे आणि 54च्या बद्दल जात नाही. म्हणजे हे दुटप्पीपणा त्या अधिकारी तरी कोण आहे तुम्हाला सांगणारा? आम्हाला माहिती बोलत नाही मी सातारा बोलतो. हा, साताऱ्याच बोलतो आम्ही सुद्धा. आमच्या जवळ पुरावा आहे. त्यांना कोणचा आधार जोडलाय? कोणचा आधार जोडलाय? JR काढताना कोणचाच नाही. तुम्ही इकडे देण द्या, तुम्हाला तिकडे बोलायला लागतं. मग मीडिया तिथून गेल्यावर कसं काय काय आरक्षण आहे तुम्हाला? शिकित आरक्षण मी सध्या तुम्हाला काहीच आरक्षणात माहिती. तुम्हाला आकडे माहिती आहे, टप्पो टप्पो आकडे. ते आकडे नाही, हे शिका. हे गरीबाचा आशीर्वादला डेंजर असतो येऊ. ही सत्य परिस्थिती. आमच्याजवळ पुरावे तरी आमचं कोर्टात जातं होय, आणि यांजवळ पुरावे नसून कोर्टात त्या कोण तुम्हाला शिकित होईल त्याला म्हणते 94चं 89चं नाही करतात. एका आद्य देशावरती आरक्षण टिकून आहे. एका आद्य देशावरती 94 89 बोलतोय मी आता. आद्य देशावरती आरक्षण टिकत नसतं.
तो रूल नाही घटनेचे कलम वाच म्हणा काय बोलत काय ते नाही. जेव्हा चौऱ्याण्णवचा निर्णय झाल्यानंतर कोणी कोर्टात कंटेस्ट नाही करत. त्यावेळी त्या लोकांनी कंटेस्ट करत नाही गेल्यामुळे विखे काय पाटील साहेब आम्ही सांगितलं तुम्हाला आता. आम्ही चांगले लोक आहेत नाही नाही इतके नियत खराब नव्हती आता बी नाही. 94 ला बुद्ध असतो काय अडचण नसते. अहो मी म्हणतो आता बी चॅलेंज करता येतं तरी करीत नाहीत. गरीबाच्या ओबीसीच्या लेकरांनी काय केलं म्हणून करीनात आम्ही संस्कारातच वाढलो. आता बी सांगतो तुम्हाला आता चॅलेंज होतो 94चा JR आणि मंडलचा सुद्धा 1990चा सुद्धा देऊ. पण आम्ही इतके घाण संस्काराचे नाहीत. गरीबाच्या लेकरांनी काय केलं ओबीसीच्या लेकरा बाळात वाटलो करायचंय म्हणून आम्ही करीत नाही. एका धडाक्यात जाते 94चं बी आणि 90चं सुद्धा कारण ते अध्यादेशावर जिवंत आहे. कोर्टाची मान्यता नाहीये त्याला. सुप्रीम कोर्टाच्या अध्यादेशावरती देशातलं आरक्षण काढताच येत नाही. त्याच्यावर आता एवढं जाहीरपणे वाटतं कसं मी करतोय ना तुम्हाला कोण करा म्हणतोय. मी आहे ते. मी जर तुम्हाला सांगितलं नाही तर शिकणार. आता हे नवीन आरक्षण शिकायचे समजा नवीन विद्यार्थी आता तुमच्या सपाट्यात आलाय नवीन विद्यार्थी इकडून त्याला कोपरा लुटी देत तिकडून लुटी देत ते बी लुटी देत. खरं बोलायला गेले की कोपर खेळा सुरू होत्या. काय बोललेत नुसते इथं आले तर मराठ्याला आरक्षण मिळून द्या म्हणले. इथं आले तर मराठ्याला आरक्षण द्या मिळून दिले लगेच त्यांच्या मागा लागले का तुमच्या कोण बोललं की मग गोड लागतो मग लय चांगला आहे मराठ्याचा आणि उशिक मराठ्याच्या पोराकडून बोललं की काय लगेच तुम्हाला उकळ्या फुटत्या. नंतर बरेच नाही तुमचे नाही का बोलत. एक बोलला समजा जाऊ द्या मराठ्याकडून एक बोलला पटन नाही पटन यांचं तुमचं महा पटन नाही पटन तुम्ही दोघं निघून जाताना आता मी उपोषणाला बसायचं तर बसनच ते पुढे जे व्हायचं ते होईल. एक माणूस मराठ्याकडून बोलला कारण मिरच्या लागल्या इतके दिवस ओबीसीचं काम नाही केलं का त्यांनी कमल उपकार फेडता लगेच एखाद्या जरी ओबीसीचं काम केलं असेल ना आयुष्यात नाही केलं. आता 42 जाती घातल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी कमल विरोध केला यांनी. अरे मग आलेत ना मराठ्याकडे काय म्हणतात फक्त मराठ्याला लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे. मी देवेंद्र फडणवीस साहेबाला समजून सांगतो विखे पाटलाला समजून सांगतो दोघा तिघाचा काही गैरसमज असेल तो काढतो उदय सामंतला समजून सांगतो. एवढंच बोलला तुम्ही एवढा कमजोर समजतो ते बी बोलणे काही ते बी गेलेलं आहे ते बी लय मागा लागल. हाय उग राजकीय पक्षाचं पद प्रतिष्ठित म्हणून जाऊन द्यावा बोलत तर आम्ही दोघांनी फाईट केलेली ना. आम्ही एकदा कुस्ती केलेली दोघांनी. ते मला एकदा बोलत मी 25 बाहेर धुवूनच काढलं तसं